नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील सर्व लघुलेखन प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी बांधव, लघुलेखन प्रशिक्षण देणाऱ्या सर्व शासनमान्य संगणक टंकलेखन आणि लघुलेखन संस्थांचे संस्था चालक, प्राचार्या बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र शासनाच्या कॅबिनेटने नुकतंच लघुलेखन नौकर भरती लघुलेखन संवर्ग मृत घोषित केल्याचे अनेक वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाले आहे. याबाबत विद्यार्थी वर्गांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. गेली 5 वर्ष नौकर भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अचानक धक्का बसलेला आहे. या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी आणि लघुलेखन ही काळाची गरज आहे आणि लघुलेखन संवर्ग मृत घोषित न करता यापुढे नौकर भरती चालू ठेवावी अशी मागणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटना आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब उद्या राहुरी येथे प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने येणार आहेत. आपण सर्वांनी या ठिकाणी त्यांना भेटीसाठी प्रयत्न करणार आहोत, त्यांचं लक्ष वेधणार आहोत, मीडियाचं लक्ष वेधणार आहोत आणि आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लघुलेखन प्रशिक्षण घेणारे आणि लघुलेखनाच्या विद्यार्थ्यांसाठी झटत असणारे श्री शरद जाधव यांनी सोनई येथे या भेटीची तयारी केलेली आहे आणि महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने सर्व संस्था चालकांना आणि महाराष्ट्रातील इतरही विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येत आहे. उद्या राहुरी येथे पांडुरंग मंगल कार्यालय या ठिकाणी सायंकाळी 6 वाजता मुख्यमंत्री महोदयांची सभा होणार आहे आणि या सभेच्या पूर्वी किंवा सभेच्या अगोदर आपण सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन देणार आहोत. नौकर भरती चालू ठेवावी, लघुलेखन संवर्ग मृत घोषित करू नये. कारण जर महाराष्ट्र शासनाच्या फक्त स्टाफ सिलेक्शनमध्ये विधी व न्याय विभागात आणि न्यायालयामध्ये जर लघुलेखन नौकर भरती सुरू राहणार आहे तर इतर विभागांमध्ये अडचण काय त्या आणि लघुलेखनाचं महत्त्व कमी करू नका. AI जरी आलं असलं तरी त्याची बराबरी करू नका. लघुलेखनासारखं गतिमानता, गोपनीयता आणि गरजेचा हा विषय आहे. यामध्ये लाखो विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि घेत आहेत. आजही ITIमध्ये जर शासन प्रवेश करत असेल, प्रशिक्षण सुरू करत असेल तर अचानक लघुलेखन संवर्ग मृत घोषित करण्याचं काही कारण नाही. ह्याबाबतचा कॅबिनेटचा निर्णय हा काही अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे झालेला आहे. त्याचा महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटना निषेध करत आहे आणि या क्षेत्रातील लघुलेखन क्षेत्रातली क्रांती कायमस्वरूपी टिकून ठेवण्यासाठी संघटना संस्था चालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहे. यासाठी राज्य संघटनेच्या वतीने आवाहन करतो की उद्या राहुरी येथे सर्वांनी उपस्थित राहावे आणि मुख्यमंत्री महोदयांना लघुलेखन संवर्ग मृत घोषित न करण्याबाबत आणि नौकर भरती कायम चालू ठेवण्याबाबत आपण निवेदन देणार आहोत. या मोहिमेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे. ही शांततेच्या मार्गाने मोहीम आपली आहे. याला यश न आल्यास आपण आझाद मैदान असेल किंवा MPCच्या विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये जसं भव्य असं आंदोलन करून शासनाला निर्णय मागे घ्यायला लावला, त्याच पद्धतीने आपण लढा चालू ठेवणार आहोत आणि आपल्याला न्याय मिळेपर्यंत आपण संघर्ष करणार आहोत. यासाठी सर्वांनी संघटित व्हा, एकत्र या आणि आपलं लघुलेखन हे वाचवा. यासाठी मी जाहीर आवाहन करतो. उद्या लाखोच्या संख्येने उपस्थित राहा ही सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.